वेळी अंगद येथे मंडपाते आणले होते. याची भये वाढणार का नाही इथून घ्या. जाऊ नका बघा. येण्याची भय वाढणार का न पाती लंका भुवन तव कोणी आली निश्चने रघुनंदन बोलत परशुरामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. गोपाळ बाबा की जय. चला बोल नका बोल नका. उद्धार करणारा आता मस्त कुठे त्यावेळेस असताना स्वतः कशामुळे सगळे वाद्य कृती झाले पण कशासाठी लंका विध्वंस करण्यासाठी त्यांना राग आहे. पण तिथं रामाचं जे काय शासन आहे ते फार कळत नाही. अगोदर अंगद असताना गेला होता, डोक्यावर असताना सभामंडप आणला होता. त्यावेळेस रामाने असताना त्याला थोडी कवाना शिक्षा केली होती. म्हणून काय करावं काय नाही सगळ्यांच्या मनात करत आहे. कशासाठी? रामाचा लंका विध्वंस करण्यासाठी. पण कुणी काही करीत नाहीये हे सुग्रीवाच्या लक्षात आलं, बिंबिसाराच्या लक्षात आलं. बिंबिसाराने सांगितलं वानरानं असं काही करू नका. काय करायचं की असताना रामाचा सल्ला घेऊ आणि नंतरच पुढे हे बहुत करणे आहे ते करू. ते श्रीरामाज्ञा असता वानराते अनवाळी करिता हृदय झाली आदंडिता मग राखिता पैकैसा. अंगदाराची चूक केली तुम्ही वानरानं करू नका. ती चूक जर पुन्हा केली तर जसं अंगदाला दंड केला होता रामाने तसाच असताना वानरानं तुम्हाला सुद्धा दंड केल्याशिवाय राहणार नाहीये. मी जरी राक्षस असलो तरी माझ्या गोष्टी ऐका असं सुग्रीव आणि बिंबिसार त्यावेळेस वानराने सल्ला देऊ लागले. ऐके बापा लक्ष्मणा दुष्टा निर्दाळीले रावणा आता निधभक्ता विभीषणा लंका भुवना अभिषेकी. रामाने असताना हात जोडले, नमस्कार केला आणि सगळ्याला विनंती केली. नम्र झाला होता आणि त्याने कोंडीने अनंत त्यावेळेस असताना हात जोडून म्हणला, हे बापा लक्ष्मणा म्हणजे बाबा लक्ष्मणा तुला एक माझी विनंती आहे. काय कर तू आताच आता चांगल्या कामाला उशीर कशाला या समाला. जे नेत्राशिले महर्षी बंदी घातले सुरवरासी या अवधीले रावणासी आता विभीषणासी अभिषेकी. हे बंधुराया लक्ष्मणा ज्या राजा रावणानं ऋषीला त्रास दिला, मानवाला त्रास दिला, देवाला त्रास दिला आणि सगळ्याला त्रास देऊन या श्रेष्ठीचा जेने हरिले जानकीसी आणि मारिले जटायुसी त्या अवधीले लंकेशासी विभीषणासी अभिषेकी. या विभीषणाचा असताना आताच्या आता या समाला लक्ष्मणा तू काय कर अभिषेक कर. कशासाठी? याच रावणाच्या धर्मामुळे जटायूचा प्राण गेलाय. लढून लढून तो मृत्युमुखी पाळलाय. याच्यासाठी जो खरा धर्म आहे तो हित सांगता प्रतिसी लाता हानी तल्या बंधुसी त्वारी वटिले रावणासी विभीषणासी अभिषेकी. आपण या हित आपलं हित सांगण्यासाठी असताना विभीषण गेला राजा रावणाला. त्याला लाथा घातल्या, धर्माचा पूर्णपणे याला बडी मार करायला सुरुवात केली. म्हणून आताच्या आता उठ लक्ष्मणा आणि काय कर तू असताना विभीषणाचा आज अभिषेक लवकर. सुमित्रा बंधू लक्ष्मणा सत्व संपन्ना विभीषणा करून या मंगल स्नाना शासनाभिषेकी. हे सुमित्रानंदना हे सत्याचा व्रत असताना लक्ष्मणा तू काय कर सत्यत्व असताना हमेशा करणार करता विभीषण भगवंताला धर्माला मानणार आहे. याच्यासाठी त्याचा तू याच समाला अभिषेक कर असं रामाने असताना त्याला सल्ला दिला. पुढे काय केलं? रामचे मित्रत्वाला जाना सकुल निर्दाळीले आपणा महा
कुळाचा विचार न करता, मायाचा विचार न करता स्वतः राजा रावण कुळासहित कुंभकर्णासहित इंद्रजितासहित संपुष्टात आणला. त्याला कारण हा असणारा सत्य तो बिंबिसाई. आमुचे भक्ती लागे वहिले जेने सर्वस्व आपुले अर्पिले तया विभीषणा पहिले अभिषेकिले पाहिजे. आमच्या भक्तीसाठी काय भक्तीच्या त्या आमच्या भक्तीसाठी असताना सर्वस्व असताना अर्पण केलं. जो होय माझं अनन्य शरण त्याची निवारी याला असताना सर्व असताना मला अर्पण केलंय आणि रावणाच्या कुळाचा ते आपल्या कुळाचा संहार केलाय. म्हणून लक्ष्मण उठ आणि काय करू म्हणला आताचे आता अभिषेक या लंकेचा या बिभीषणाचा कर. हेची आम्हानी व्रत हेची परमाचरित हेची अनुष्ठान समस्त जे शरणागत तापावा. आणि हेच आमचं व्रत आहे, हेच आमचा धर्म आहे की असताना हेच आमचं अनुशासन आहे, हेच आमचा सर्व काही धर्म आहे. तुझा बिभीषण असताना जसं बोले आहेसा चाल त्याची म्हणतावे असं असताना आताच्या आता बिभीषणाचा राज्याभिषेक करायचा लक्ष्मणा. हाची आम्हा पुरुषार्थ हाची आम्हा इत्यर्थ हाची आम्हा सिद्ध्यर्थ जे शरणागत तापावा. हाच आमचा पुरुषार्थ आहे, हाच आमची धरती कीर्ती. हा सूर्यवंशाची जे असताना विजयवरती आहे का रामाने असताना लक्ष्मणाला सांगून एक प्रकारचा अभिषेक करणे लंकेचा. शरण आला तुझा तुम्हाला कळत